नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या जाधव ब्लॉग्समध्ये. आता आजचा मिनी ब्लॉग आहे. तर आज आपण चाललो आहे अभंग रिपोर्ट्स बघायला. शिवजयंतीनिमित्त स्टेशनला, अंबरनाथ स्टेशनला तो कार्यक्रम ठेवलेला आहे. तर भेटूया आपण तिथे. आज आपण आता निघालेलो आहे आणि आपण बाईक घेऊन चाललो आहे आज. तर हे जनावर आपण स्वतःच्या हिमतीवर घेतलेलं आहे. चला भेटूया आपण अभंग वारिसच्या इथं. अजून मित्र वगैरे पण येणार आहे, त्यांचा पण आपण इंट्रो करू. खूपच सिंपल अभंग आहे. आचार्य यात्रांनी लिहिलेला. देहच देवाचं मंदिर आहे आणि आज जो आत्मा आहे तोच परमेश्वर आहे. सगळे गाणार का सोबत? Let's do this.
पंढरीनाथ महाराज की. गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा
सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम 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 नामदेव तुकाराम बोला तुकाराम तुकाराम नामदेव तुकाराम बोला तुकाराम तुकाराम नामदेव तुकाराम बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम 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 बोला तुकाराम तुकाराम नामदेव तुकाराम तुकाराम बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई तुकाराम तुकाराम नामदेव तुकाराम 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 बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नाचताय काय बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई तुकाराम तुकाराम नामदेव तुकाराम बोला तुकाराम तुकाराम नामदेव तुकाराम 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 नामदेव तुकाराम बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम 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 नामदेव तुकाराम 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 नामदेव तुकाराम 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 नामदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठला खबर दे हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठला जय जय राम कृष्ण हरी जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम तर मंडळी आता अभंग रिपोर्टचे सादर करते. तो अभंग आम्ही एका रॉक पद्धतीमध्ये करायचा प्रयत्न केला. काय आजकालची ही जी जनरेशन आहे, जेन्सी म्हणतो आपण त्यांना आपलं पारंपरिक का आवडतच नाही हो. जेव्हा केव्हा बघावं ते नेहमी वेस्टर्न कल्चरकडे वळत असतात. तर म्हटलं एखादा अभंग रॉक पद्धतीने करून बघू, त्याच मार्गाने आपले अभंग तरी त्यांच्या कानावर पडतील. तर महाराजांनी फार सोपा अभंग लिहिलाय. अभंगाचे शब्द आहेत: चंदनाचे हात पाय मी चंदन, परिसा नाही हिन कोणी अंग. अहो महाराजांनी फार सोप्या पद्धतीने लिहिलं हो, पण आपल्याला सोपं कुठे कळतं. तर महाराजांनी म्हटलंय की माणूस कसा असावा. अहो मंडळी, माणूस कसा असावा? माणूस असावा चंदनासारखा, आतून आणि बाहेरून अगदी सारखा. त्याचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे नसावे. अहो मंडळी, माणूस असावा चंदनासारखा, माणूस असावा परिसासारखा. परिस धातू माहिती का कोणाला? अहो तो जो लोखंडाचं सोनं करून टाकतो. तर माणूस असावा चंदनासारखा, माणूस असावा परिसासारखा, नेहमी दुसऱ्याच्या भल्याचा विचार करणारा. तर हा अभंग एका रॉक पद्धतीने असल्यामुळे
तुम्हाला आता तुमच्या दोन्ही हात असे वर करावे लागतील. चला सर्वांचे दोन्ही हात वर. आणि जेव्हा मी सांगेल डावीकडे तेव्हा तुमचे हात डावीकडे गेले पाहिजे. जेव्हा सांगेल उजवीकडे तेव्हा तुमचे हात उजवीकडे गेले पाहिजे. सर्वांना क्लिअर आहेत इन्स्ट्रक्शन? एकदा प्रयत्न करून बघूया. पहिलं डावीकडे. लेफ्ट राईट लेफ्ट राईट. चला सर्वांचे हात वर. लेफ्ट जेव्हा राईट लेफ्ट राईट. आता गायचं हे 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 हे. फार सोपं गायचं आहे. हे 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 हे. जेव्हा हे हे हे. हे हे हे. हे हे हे. आता अभंगाच्या गोळी गाऊन बघूया. चंदनाचे हात. पोरांनो संजनाचे नाही हा, चंदनाचे. ठीक आहे, पुन्हा एकदा प्रयत्न करू. 1 2 3. चंदनाचे हात पायही चंदन. चंदनाचे हात पायही चंदन. परिसा नाही परिसा नाही. हिन कोणी अंग हिन कोणी अंग. दीप नाही पाठीपोटी अंधकार. दीप नाही पाठीपोटी अंधकार. दीप नाही पाठीपोटी अंधकार. दीप नाही पाठीपोटी अंधकार. सर्वांगे साकर अवघी गोडा. चंदनाचे हात पायही चंदन. चंदनाचे हात पायही चंदन. चंदनाचे हात चंदनाचे हात पायही चंदन. चंदनाचे हात पायही चंदन. परिसा नाही कोणी अंग. चंदनाचे हात
तर तुका मका भेटला. आता वारीमध्ये तुकाराम महाराज भेटले. पुढे जरा चाललो तर तुका मका भेटला. पुढे जरा चाललो तर तुका मका भेटला. तुका म्हणे मका तुम्ही विसा मका भेटला. तुला जाऊ तिकडे चंद्रभागे चाललं तर तुका मका भेटला. आता वारीमध्ये तुकाराम महाराज भेटले. पुढे जरा चाललं तर तुका मका भेटला. तुका म्हणे मका तुम्ही विसा मका भेटला. पुढं भारी दिस जेव्हा विटे परी काय रुक्मण सुंदर मनी मनी करी करा अशी पंढरीची माय उभी तुम्हा माया. जरा वाटली मागेची जणू मरली कापली तुझी जरा वाटली. आक्रमणे चाला काही नसतं बंधू लोक आले सारे साधे गोळ बळे गोळ खोट्या अशा दावती भरोसा मिळू पावती पैसा कमी अशी खोटी स्वप्न दावती. आपणच खरी होत आपणच खरी होत आपणच खरी होत पंढरी म्हणे रामकृष्ण हरी म्हणा रामकृष्ण हरी म्हणे रामकृष्ण हरी. पोचलं पंढरी म्हणे रामकृष्ण हरी म्हणा रामकृष्ण हरी म्हणे रामकृष्ण हरी. रावरी भेटले मुक्ती नाम घेतले प्रेम चोहीकडे चंद्रभागी प्रेम कळे. प्रेम चोहीकडे चंद्रभागी प्रेम कळे. देवाच्या आता ह्या ज्या पुढच्या दोन ओळी आहेत त्या सर्वात महत्वाच्या ओळी आहेत. कारण ह्या दोन गोष्टींमुळेच तुमची आणि आमची इथे पहिल्यांदा भेट झाली. पहिलं कारण म्हणजे तो विठ्ठल, त्याच्यामुळे तुमची आणि आमची इथे भेटघाट झाली. आणि दुसरं कारण म्हणजे तुमच्या आमच्यावर असलेलं प्रेम, ज्याच्यामुळे तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आज इथे आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. तर अजून एक छोटीशी गोष्ट की जेव्हा जेव्हा ही ओळ येईल की चल ग सखे पंढरीला, तुम्हाला बोलायचं आहे जय हरी विठ्ठल. काय म्हणायचं आहे? जय हरी विठ्ठल. आणि अजून एक गोष्ट, ही अभंग रिपोर्टची वारी आहे ती आता संपत आलेली आहे. आणि तुम्ही कधी पाहिलंय का की आजपर्यंत वारी बसून केली जाते? अगदी शेवटची काही मिनिटं आहेत तर मंडळी ह्या वारीमध्ये तुम्हाला उभं राहिल्याशिवाय पर्याय नाही. तर उभं राहून आपले दोन्ही हात वर करून एकदा माझ्या मागून बोलायचंय चल ग सखे पंढरीला. अहो मंडळी तुम्हाला म्हणायचंय जय हरी विठ्ठल. काय म्हणायचंय? जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला. अगं चल ग सखे पंढरीला. अगं चल ग सखे पंढरीला. अगं चल ग सखे पंढरीला.
पंढरी म्हणे रामकृष्ण हरी म्हणा रामकृष्ण हरी म्हणे रामकृष्ण हरी अहो पोचलो पंढरी म्हणे रामकृष्ण हरी अरे रामकृष्ण हरी म्हणे रामकृष्ण हरी रावरी भेटले मुखी नाम घेतले पुरावरी भेटले मुखी नाम घेतले अहो प्रेम चोहीकडे चंद्रभागी प्रेम कळे चोहीकडे चंद्रभागी प्रेम कळे प्रेमचारी ही दिशा देवचारी ही दिशा भक्ती रक्तरा साखा प्रेमचारी ही दिशा भक्ती रक्तरा साखा प्रेम पाया हलविला पारिला सखे सखे पंढरीला सखे सखे पंढरीला सखे पंढरीला सखे पंढरीला पंढरीची वारी तुका म्हणे हरी 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 पंढरीची वारी तुका म्हणे हरी हरी करू पंढरीची वारी तुका म्हणे हरी हरी देव तुझ्या गजावयानं तुला समाधी वन्स मोर आपण एक मिनिट जे वन्स मोरला जितका आवाज आला ना तितका आवाज गाण्याला पण नाही आलेला कोणीही गात नव्हतं तर गाणार असाल तरच वन्स मोर करूया चालू करा तुम्हीच चालू करा 1 2 3 4 चल ग सखे पंढरीला कंटिन्यू चल ग सखे पंढरीला चल ग सखे पंढरीला पोचलो पंढरी म्हणे रामकृष्ण हरी अहो पोचलो पंढरी म्हणे रामकृष्ण हरी अहो रावरी भेटले मुखी नाम घेतले पुरावरी भेटले मुखी नाम घेतले अहो प्रेम चोहीकडे चंद्रभागी प्रेमाकडे प्रेम चोहीकडे चंद्रभागी प्रेमचारी ही दिशा देवचारी ही दिशा भक्ती रक्तरा साखा प्रेमचारी ही दिशा भक्ती रक्तरा साखा प्रेम पाया हलविला पारिला थँक्यू सो मच शेवटचे 2 अभंग बाकी आहेत आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना मुद्दामून बिघडाना असा उच्चार करू नये म्हणजे बिघडाना म्हणजे आम्ही पण जरा चांगले बनतोय तुम्ही पण चांगले बना पुढच्या ओळी चंदनाच्या संगे मोडी बिघडल्या हो मोडी बिघडल्या चंदनमय झाल्या आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना
वरती लवकर टाळ्या चालू राहिल्या ठीक आहे हे बघा म्हणायचंय अभंगांच्या संगे आम्ही बिघडलो आम्ही बिघडलो अभंगची झालो विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला तुका बिघडला विठ्ठलची झाला आणि जोरात म्हणायचंय आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना जोरात आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना अभंगांच्या संगे आम्ही बिघडलो अभंगांच्या संगे आम्ही बिघडलो अभंगांच्या संगे आम्ही बिघडलो अभंगांच्या संगे आम्ही बिघडलो आम्ही बिघडलो अभंगाची झालो आम्ही बिघडलो अभंगाची झालो आम्ही बिघडलो अभंगाची झालो आम्ही बिघडलो अभंगाची झालो पुन्हा एकदा आम्ही बिघडलो तुम्ही बिघडला आम्ही बिघडलो
गाईज तुम्ही बघितलंच आपण किती एन्जॉयमेंट वगैरे केले ते. तर हा तर माझा सेकंड टाईम मी गेलेलो होतो अभंग रिपोर्ट्सच्या शोला. पहिला बदलापूरला होता आणि आता अंबरनाथला झालेला आहे. तर खूप मजा आली, खूप एन्जॉयमेंट केला आम्ही. आणि मी आणि माझा मित्र बनी आणि सुमित पवार आम्ही असे तिघंजण गेलेलो होतो. तर ते फुल मजा आली तिकडं. आम्ही नाचलो वगैरे, खूप एन्जॉय केले. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा आणि शेअरसुद्धा करा. आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग. आणि तुम्हाला शिवजयंतीचे खूप खूप शुभेच्छा. आणि असंच आम्हाला प्रेम दाखवत राहावं, करत राहावं, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. आणि हा डायलॉग तुम्हाला माहिती आहे, तो आता बोलणारच आहे. कारण डेट इज अनएक्सपेक्टेड, तुझं जग. आपण लवकरच नवीन ब्लॉग सोबत येऊ. जय भीम, जय शिवराय.